Hi everyone, now we are going to study our next topic, that is nutrient cycle. कालच्या लेक्चरपर्यंत आपण जे एनर्जी फ्लो आहे मीन्स बेसिकली एनर्जी फ्लो, मग त्यानंतर जी न्यूट्रिएंट सायकल आपण आज स्टार्ट करणार आहोत. एनर्जी फ्लो बघितला लास्ट लेक्चरपर्यंत. त्यानंतर आज जे आपण बघणार आहोत दॅट इज न्यूट्रिएंट सायकल, मीन्स हाऊ द न्यूट्रिएंट फ्लोज फ्रॉम वन कंपोनंट टू अनदर कंपोनंट ऑफ इकोसिस्टीम. न्यूट्रिएंट एका कंपोनंट पासून दुसऱ्या कंपोनंटमध्ये जे इकोसिस्टीममध्ये प्रेझेंट असतात त्यात ट्रान्सफर कसे होतात, फ्लो कसे होतात, त्यांची सायकल वर्क कशी करते आणि ते कंपोनंट्स एकमेकांवर डिपेंडेबल कसे असतात, त्या सगळ्या बेसिक गोष्टी आपण न्यूट्रिएंट सायकलमध्ये बघणार आहोत. सो लेट्स फर्स्ट डिस्कस व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ न्यूट्रिएंट सायकल. द डेफिनेशन ऑफ न्यूट्रिएंट सायकल इज द movement of nutrient element through the various component of an ecosystem is called nutrient cycle. Means जेही इकोसिस्टीममध्ये कंपोनंट्स प्रेझेंट आहे त्या कंपोनंट्समध्ये जी न्यूट्रिएंटचं मोमेंट होते, न्यूट्रिएंटची ट्रान्सफॉर्मेशन होते, ट्रान्सफर होते, ती जी सायकल वर्क करते ट्रान्सफर ऑफ न्यूट्रिएंट्सची, ती सायकल दॅट इज अ न्यूट्रिएंट सायकल. न्यूट्रिएंट सायकलला आणखी एक नाव आहे दॅट इज बायोजिओकेमिकल सायकल. अँड नाउ व्हॉट इज बायोजिओकेमिकल? 3 वर्ड्सचं कॉम्बिनेशन आहे दॅट इज बायोजिओकेमिकल्स. बायो मीन्स लाइफ, जिओ मीन्स सॉइल और अर्थ, एंड केमिकल मीन्स ऑल द केमिकल ट्रांसफर रिएक्शंस, एंड सायकल मीन्स बेसिकली अ whole circle which acts in different components. So this is a cycle, that is biogeochemical cycle means livings, सॉइल अँड जे ही केमिकल्स कंपोनंट आहे या सगळ्यांची जी सायकल कंबाइनली वर्क होते, ॲक्ट होते, दॅट इज अ न्यूट्रिएंट सायकल. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ न्यूट्रिएंट सायकल? दॅट इज मोमेंट ऑफ न्यूट्रिएंट एलिमेंट थ्रू द वेरियस कंपोनंट ऑफ एन इकोसिस्टम is called nutrient cycle. Another name of nutrient cycle is biogeochemical cycle. Now we will discuss the types of nutrients. आता न्यूट्रिएंट सायकल बघायची आहे मीन्स बेसिकली न्यूट्रिएंटचे जे काही ट्रान्सफर होणार कंपोनंट्समध्ये, मग कुठल्या टाईप्सचे न्यूट्रिएंट असतात किंवा कुठल्या टाईप्सच्या न्यूट्रिएंटचं ट्रान्सफर होते. सो नाव वी आर गोइंग टू डिस्कस द टाईप्स ऑफ न्यूट्रिएंट मीन्स कुठल्या टाईपचे न्यूट्रिएंट ट्रान्सफर होतात इन अन इकोसिस्टम. सो देर आर two main types of nutrient, that is gaseous nutrients and sedimentary nutrients. Now gaseous nutrient means what? जे gases फॉर्म मध्ये ॲटमॉस्फिअर मध्ये फ्री फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात, दॅट आर gaseous nutrients. and then what is sedimentary nutrient? that is the rest form of nutrients. मीन्स जे ही रॉक फॉर्म मध्ये किंवा जे ही फॉसिल फ्यूल्स, फॉसिल जे स्टोरेजेस असतात फॉसिल फ्यूल्सचे, त्या फॉर्ममध्ये जे इन सेडिमेंटेशन फॉर्ममध्ये जे प्रेझेंट असतात, सेडिमेंटरी फॉर्ममध्ये जे प्रेझेंट असतात ऑन अ अर्थ क्रस्ट, हे जे काही सॉलिड फॉर्म, बेसिकली सॉलिड और इट मे बी लिक्विड, सो जे काही हार्ड फॉर्म ऑफ न्यूट्रिएंट्स आहे किंवा हार्ड फॉर्ममध्ये जे न्यूट्रिएंट्स प्रेझेंट आहे ते न्यूट्रिएंट्स मीन्स sedimentary nutrients and they are present on earth crust, and gaseous nutrients are present on free form in the atmosphere. So these are two main types of nutrient, that is gaseous nutrient and sedimentary nutrients. Now आपल्या सिलेबस मध्ये न्यूट्रिएंट सायकल मध्ये आपल्याला 2 कंपोनंटच्या सायकल डिस्कस करायच्या आहे, दॅट इज कार्बन सायकल अँड फॉस्फरस सायकल. तसं तर बेसिकली 3 सायकल्स असतात, दॅट इज कार्बन, फॉस्फरस अँड नायट्रोजन, अशा 3 सायकल्स असतात. बट सध्याच्या सिलेबसमध्ये तुम्हाला स्टडीसाठी फक्त 2 सायकल आहेत, दॅट इज कार्बन सायकल अँड फॉस्फरस सायकल, जे आज आपण लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस व्हॉट इज अ कार्बन सायकल. तर न्यूट्रिएंट सायकलमधला सब टॉपिक आहे कार्बन सायकल. सो याची डेफिनेशन कशी होऊ शकते किंवा याला एक्सप्लेन करायचं झालं तुमच्या ओन लँग्वेजमध्ये तर कसं एक्सप्लेन करा? दॅट इज the flow of carbon from one component to another component of an ecosystem is basically a carbon cycle. आता हे जे कार्बन आहे ते गॅसेस फॉर्ममध्ये पण असू शकते, सॉलिड फॉर्ममध्ये पण असू शकते, सेडिमेंटरी फॉर्ममध्ये पण असू शकते, मीन्स फॉर्म डिफरंट असू शकते, बट कंपोनंट जो मेन कंपोनंट आहे तो कुठला राहील? दॅट इज कार्बन. सो ट्रान्सफर ऑर फ्लो ऑफ कार्बन फ्रॉम वन कंपोनंट टू अनदर कंपोनंट ऑफ एन इकोसिस्टम, दॅट इज बेसिकली अ कार्बन सायकल. सो नाव वी आर गोइंग टू डिस्कस व्हॉट इज अ कार्बन सायकल. त्याआधी आपण काय बघितलं आहे? डेफिनेशन ऑफ न्यूट्रिएंट सायकल, अनदर नेम ऑफ न्यूट्रिएंट सायकल,
and then types of nutrients, and next our topic that is a carbon cycle. So कार्बन सायकलमध्ये फर्स्ट आपला जो मेन पॉईंट असणार आहे डिस्कशनचा दॅट इज कार्बन. तर कार्बन सायकल डिस्कस करत आहोत, फ्लो ऑफ कार्बन डिस्कस करत आहोत. त्याआधी कार्बन काय आहे हे माहीत असणं इम्पॉर्टंट आहे, किंवा कुठल्या कंपोनंट्समध्ये आपल्या इकोसिस्टीममध्ये कार्बन प्रेझेंट असते ते माहीत असणे इम्पॉर्टंट आहे. सो असे कुठले कुठले कंपोनंट्स आहे इकोसिस्टीममध्ये ज्यात कार्बन प्रेझेंट असते. सो देर आर नो एनी कंपोनंट ऑफ एन इकोसिस्टम विदाउट अ कार्बन. मीन्स एकही असा कंपोनंट नाही आहे इकोसिस्टीममधला ज्यामध्ये कार्बन प्रेझेंट नाही. ईच अँड एव्हरी कंपोनंट ऑफ एन इकोसिस्टम और ईच अँड एव्हरी लिव्हिंग thing or living organism stands on ecosystem is made up of or dependable on carbon for its sustainability. Means कार्बन हा जो कंपोनंट आहे या कंपोनंट इकोसिस्टीमच्या प्रत्येक जो काही पार्ट असेल इकोसिस्टीमच्या, आयदर इट ॲटमॉस्फिअर, प्लांट्स, ह्युमन्स, ॲनिमल्स, हे जे काही कंपोनंट्स आहे इकोसिस्टीमचे या प्रत्येक कंपोनंटमध्ये कार्बन प्रेझेंट आहे. इवन इन ह्युमन्स आपण रेस्पिरेशन थ्रू जे रिलीज करतो दॅट इज कार्बन डायऑक्साईड, आणि जी आपली ह्युमन बॉडी असते ही सुद्धा कार्बननी बनलेलीच असते, आणि जे आपण इनटेक करतो फूड हे सुद्धा कार्बन कंपोनंटच असतात. सो ह्युमन बॉडी इज ऑल्सो इन रिक्वायरमेंट ऑफ कार्बन अँड मेडअप ऑफ कार्बन. मीन्स आपल्याला लाईफसाठी कार्बनची रिक्वायरमेंटसुद्धा असते, आणि आपण कार्बननीच आपली जी स्किन आहे किंवा आपली जी बॉडी आहे या बॉडी बनण्यासाठी सुद्धा कार्बन कंपोनंट इम्पॉर्टंट असतो. सो ऑल लिव्हिंग फॉर्म्स आर कार्बन बेस्ड. दॅट इज प्रत्येक लिव्हिंग फॉर्म हा कार्बन बेस्ड आहे. इकोसिस्टीममध्ये प्रत्येक जो कंपोनंट प्रेझेंट आहे लिव्हिंग फॉर्ममध्ये आहे, और सम नॉन लिव्हिंग कंपोनंट्स आर ऑल्सो मेड अप ऑफ कार्बन और बेस्ड ऑफ कार्बन. कार्बनचे मग डिफरंट टाइप्स असू शकतात, बट जो मेन कंपोनंट असतो दॅट इज अ कार्बन. 49% ऑफ ड्राय वेट ऑफ ऑर्गॅनिझम. दॅट मीन्स कार्बन जो वेट ऑक्युपाय करतो किंवा कार्बनची जी पार्ट आहे आपल्या इकोसिस्टीममध्ये एखाद्या ऑर्गॅनिझमचं आपण वेट कन्सिडर केलं त्या वेटपैकी 49% जे ड्राय वेट आहे, ड्राय वेट मीन्स वॉट, विदाउट अ वॉटर, मीन्स वॉटर प्रेझेंट नसताना जी ड्राय सिस्टीम आहे त्या सिस्टीमचं जे वेट आहे त्यातलं 49% वेट ही कार्बन ऑक्युपाय करत असते. सो कार्बन ऑक्युपाईज 49% ड्राय वेट ऑफ एन ऑर्गॅनिझम. अँड इफ वी कन्सिडर total global carbon content, so it is 71% carbon is found in dissolved form in oceans. means oceans मध्ये ओशनचं जे वॉटर आहे त्या वॉटरमध्ये 71% कार्बन प्रेझेंट असतं. मीन्स जेही कार्बन आपल्या अर्थवर प्रेझेंट आहे त्यापैकी 71% हे कार्बन ओशन्समध्ये डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये असतं. जसं वॉटरमध्ये ऑक्सिजन डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये असतं, सिमिलरली कार्बन सुद्धा तिथे डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं. आणि किती प्रमाणात असतं दॅट इज 71% कार्बन इज फाउंड इन डिझॉल्व्ड फॉर्म इन ओशन. आतापर्यंत आपण कार्बन सायकलमध्ये काय बघितलं दॅट इज ऑल लिव्हिंग फॉर्म आर कार्बन बेस्ड. मीन्स प्रत्येक लिव्हिंग फॉर्म हा कार्बन बेस्ड असतो. कुठलाच इकोसिस्टीमचा पार्ट कार्बन विदाउट कार्बन सस्टेन होऊ शकत नाही. देन 49% ड्राय वेट ऑफ एन ऑर्गॅनिझम. मीन्स कार्बन ऑक्युपाईज 49% ड्राय वेट ऑफ एन ऑर्गॅनिझम. अँड इफ वी कन्सिडर टोटल ग्लोबल कार्बन कंटेंट देन इट इज 71% कार्बन इज फाउंड इन डिझॉल्व्ड फॉर्म इन ओशन्स. नाव हे जे काही ओशन्समध्ये जे कार्बन डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं हेच कार्बन नंतर ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होत असतं. और आयदर जेही ओशोनिक रिझर्वायर्स आहे कार्बनचे हेच नंतर ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बनचे जे लेवल आहे ते रेग्युलेट करत असते, और आयदर कार्बन रिलीज करत असतात ॲटमॉस्फिअरमध्ये. जे 71% कार्बन जे ओशनमध्ये डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात, जेही ओशनचे कार्बनचे रिझर्वायर्स आहे हेच फर्दर आफ्टर सम रिॲक्शन्स हेच ओशोनिक रिझर्वायर्स रेग्युलेट कार्बन इन द ॲटमॉस्फिअर. हेच ओशोनिक रिझर्वायर्स जे आहेत ते नंतर कार्बनचं जे लेवल आहे ॲटमॉस्फिअरमध्ये ते रेग्युलेट करत असतात. अँड हे जे आता ओशोनिक रिझर्वायर्स मीन्स जे ओशनमध्ये प्रेझेंट आहे, वॉटरमध्ये प्रेझेंट आहे, बट अर्थ क्रस्टवर सुद्धा काही रिझर्वायर्स असतात कार्बनचे, बट दे आर इन रेस्ट फॉर्म.
जसे फॉसिल फ्युल्सचे रिझर्वायर झाले, रॉक झाले, सेडिमेंटेशनचे जे काही प्रोसेसमध्ये इन्क्लुडेड असतात ते रिझर्वायर्स झाले. हे जे रिझर्वायर्स आहे हे रेस्ट फॉर्ममध्ये असतात अँड लॉंग टर्म स्टोरेज ऑफ कार्बन्स असतात. मीन्स यामध्ये कार्बन जास्ती इयरसाठी, खूप मॅक्सिमम इयरसाठी स्टोअर्ड फॉर्ममध्ये असतो, रेस्ट फॉर्ममध्ये असतो. आणि याच लॉंग टर्म स्टोरेज जे आहे इन रेस्ट फॉर्म इट नोन ॲज सिंक. त्यालाच काय म्हणतात, दॅट इज सिंक. 1 मार्क्सच्या क्वेश्चन जे असतात त्यामध्ये अशाच टाईपचे क्वेश्चन असतात. व्हॉट इज अ सिंक और what is known as long term storage of carbon, so that is a sink. And sink means what, that is long term storage in rest form is known as sinks. कार्बनचे जे ही लॉंग टर्म स्टोरेज असत इट इज फॉर कार्बन, दॅट कार्बनचे जे ही लॉंग टर्म स्टोरेज आहे इट मे बी रॉक्स, कॅल्शियम, स्टोन्स, हे जे काही लॉंग टर्म स्टोरेज आहे फॉसिल फ्युल्सचे, रॉक्स ह्या जे काही फॉर्ममध्ये कार्बन लॉंग टर्मसाठी स्टोअर होत असतो इन अ रेस्ट फॉर्म. मीन्स त्याची जी रिॲक्शन आहे ती खूप स्लो असते इन कम्पॅरिझन टू द अदर ॲटमॉस्फेरिक रिॲक्शन्स. सो हे जे काही स्टोरेजेस आहे याला काय म्हणतात, दॅट इज सिंक. सो इट इज नोन ॲज सिंक. नाव कम्प्लीट कार्बन सायकल इन अ ॲटमॉस्फिअर रेग्युलेट्स ऑन सम रिॲक्शन्स और सम प्रोसेसेस. कार्बन सायकल जी आहे ॲटमॉस्फिअरमध्ये रेग्युलेट होत असते. यात काही रिॲक्शन्स रिपीटेड होत असतात किंवा कार्बन जो कंपोनंट आहे तो याच काही रिॲक्शन्समधनं ट्रान्सफर होत असतो. त्या रिॲक्शन्स, त्या प्रोसेसेस कोणत्या, दॅट इज फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, डिकम्पोजिशन, सेडिमेंटेशन अँड कंबशन. फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन अँड डिकम्पोजिशन आपण आधीच डिटेलमध्ये डिस्कस केलं आहे की यामध्ये कार्बन कंपोनंट्स कसे ॲक्ट होत असतात. नाव व्हॉट इज सेडिमेंटेशन अँड कंबशन. सो सेडिमेंटेशन मीन्स व्हॉट, जे काही रॉक्स आहे त्यांचं विदरिंग होणं किंवा जे लॉंग टर्म स्टोरेज फॉर्ममध्ये, रेस्ट फॉर्ममध्ये कार्बन प्रेझेंट असतो अर्थ क्रस्ट और बिलो द अर्थ क्रस्टवर जो काही कार्बन प्रेझेंट आहे इन रेस्ट फॉर्ममध्ये त्याचं विदरिंग होणं किंवा त्यावर काही रिॲक्शन होणं, नॅचरली रिॲक्शन, दॅट इज अ सेडिमेंटेशन. अँड कंबशन मीन्स बर्निंग. जे काही फॉसिल फ्युल्सची बर्निंग होत असते किंवा फॉरेस्टची जी नॅचरल फॉरेस्ट फायर असते किंवा मॅनमेड फॉरेस्ट फायर, कुठलीही फायर, कुठलंही बर्निंग दॅट कम्स इन कंबशन रिॲक्शन. आणि याच रिॲक्शनमधनं कार्बन फ्लो होत असतो, ट्रान्सफर होत असतो. सो या रिॲक्शनमधनं कार्बन कसा ट्रान्सफर होत असतो की आपली कार्बन सायकल कशी ॲक्ट होत असते, वर्क होत असते. आता ते आपण ट्रान्सफर बघणार आहोत की कार्बन वन कंपोनंट टू अनादर कंपोनंट ट्रान्सफर कसा होतो. त्याआधी आपण आतापर्यंत कार्बन सायकलमध्ये काय डिस्कस केलं, दॅट इज ऑल लिव्हिंग फॉर्म्स आर कार्बन बेस्ड. कार्बन लिव्हिंग फॉर्मचं जे काही वेट आहे त्यापैकी 49% हे कार्बन ऑक्युपाय करत असतं. 71% जो कार्बन प्रेझेंट आहे ॲटमॉस्फिअरमध्ये तो ओशन्समध्ये प्रेझेंट असतो. ओशनिक रिझर्वायर्स जे कार्बन ॲटमॉस्फिअरमध्ये रेग्युलेट करत असतात. सिंक दॅट इज लॉंग टर्म स्टोरेज इन रेस्ट फॉर्म ऑफ कार्बन्स. देन these are reaction at which carbon cycle is based. आता कार्बन सायकल आपली रेग्युलेट कशी होत असते किंवा कार्बन ट्रान्सफर कसा होत असतो ते बघूया. सो दिस इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ कार्बन सायकल. आता यामध्ये जे ही कंपोनंट्स आहेत ते पहिले बघून घेऊ. सो मेन कंपोनंट इज प्लांट्स. दॅट इज प्लांट्समध्ये जे प्लांट्स आहेत तेच कार्बन गेन करत असतात अँड अदर कंपोनंट रिलीज करत असतात. सो जेही कुठलेही अदर कंपोनंट्स आहे याचा जो मेन कंपोनंट असतो फॉर सप्लाय और टू ॲब्झॉर्ब अ कार्बन इज अ प्लांट. प्लांटमधूनच जे कार्बन आहे ते रिलीज होत असतं और सप्लाय होत असतं. आता रिलीज कुठल्या फॉर्ममध्ये होणार, दॅट इज अ फूड फॉर्म. म्हणजे जे काही फ्रूट्स वगैरे आपण प्लांट्सचे खात असतो त्यामध्ये सुद्धा कार्बन प्रेझेंट असतात, कार्बन कंपोनंट असतात. सो दिस इज अ रिलीजिंग फॉर्म ऑफ कार्बन. And what is absorbing form of carbon, that is carbon dioxide gas. Plants carbon dioxide gas absorb करत असतात, that is respiration मध्ये intake करत असतात. So that is intaking form of carbon in a plant. So components कुठले आहेत आपल्या कार्बन सायकलचे. फर्स्ट इज ह्युमन्स और ॲनिमल यूज. मीन्स ह्युमन्स अँड ॲनिमल्स, जे ही ॲनिमल्स बेसिकली आहेत. ह्युमन्स आर ऑल्सो टाईप्स ऑफ ॲनिमल्स. सो जे ही ॲनिमल्सचं जे काही यूज आहे ते फर्स्ट कंपोनंट आपल्या कार्बन सायकलचं. देन ॲटमॉस्फिअरिक CO2 मीन्स ॲटमॉस्फिअरमध्ये जो फ्री फॉर्म ऑफ CO2 आहे और अदर कार्बन रिलेटेड गॅसेस. सो दॅट इज अ
सेकंड कंपोनंट ऑफ कार्बन सायकल. थर्ड कंपोनंट दॅट इज इंडस्ट्रियल यूज. इंडस्ट्रीमध्ये जे कार्बन यूज होतं किंवा कार्बन फॉर्ममध्ये ज्याही गॅसेस रिलीज होतात दॅट इज इंडस्ट्रियल यूज. सेकंड दॅट इज फॉसिल फ्यूल्स. फॉसिल फ्यूल्समध्ये सुद्धा कार्बन प्रेझेंट असतात. कंबशन जे होतं फॉसिल फ्यूल्सचं त्यामधनं सुद्धा कार्बन रिलीज होत असतं. सो दॅट इज अनादर कंपोनंट ऑफ कार्बन सायकल. अँड नेक्स्ट कंपोनंट इज दॅट इज डिके ऑर डिकम्पोजिशन. म्हणजे ही डिकम्पोजिशन जी प्रोसेस असते त्यामधनं सुद्धा कार्बन रिलीज होत असतं अँड यूजसुद्धा होत असतं. सो हे झाले आपले बेसिक कंपोनंट्स ऑफ कार्बन सायकल. आता या कंपोनंट्समधनं कार्बन ट्रान्सफर कसं होतं, सायकल वर्क कशी होत असते ते बघू. फर्स्ट आपण प्लांट्स कन्सिडर केले तर प्लांट्समध्ये कार्बन कंपोनंट येतात कुठनं, मीन्स व्हॉट आर द कंपोनंट्स दॅट प्रोव्हाइड्स कार्बन टू द प्लांट. दॅट इज फर्स्ट इज ॲटमॉस्फिअर. ज्याही ॲटमॉस्फिअरमध्ये CO2 प्रेझेंट असतं रेस्पिरेशन थ्रू प्लांट्समध्ये इनटेक होत असतं. सो प्लांट्स अँड ॲटमॉस्फिअरमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन होणार CO2चं त्यात कुठली प्रोसेस ॲक्ट होते, दॅट इज अ रेस्पिरेशन प्रोसेस. ॲटमॉस्फिअरमधनं प्लांट्समध्ये CO2 एंटर होणार कुठल्या प्रोसेसनी, दॅट इज रेस्पिरेशन प्रोसेस. दॅट इज CO2 enters in plants from the atmosphere with the help of process or by the process, that is a respiration process. Another way of entering carbon in plants, that is a root respiration. That is carbon enters to plant from the decay or decomposition form. जेही decay or decomposition process होत असते, परफॉर्म होत असते त्यामधनं जेही कार्बन कंपोनंट रिलीज होतात ते रूटमधनं प्लांट्समध्ये एंटर होणार. बेसिकली ही जी काही डिकेची प्रोसेस आहे ही अर्थ क्रस्टवर और बिलो द मीन्स सॉईल लेअरमध्ये वर्क होत असते. त्याला सॉईल नेसेसरी असते डिकेसाठी. सो ही जी काही डिकेची प्रोसेस आहे त्या ही सॉईल प्लॅटफॉर्मवर होत असते. सो सॉईल अँड प्लांट्सचं रिलेशन रेग्युलेट करणारा पार्ट कोणता, दॅट इज रूट. सो ऑब्वियसली जे ही डिकम्पोजिशनमधनं कार्बन कंपोनंट रिलीज होणार त्या प्लांट्समध्ये कुठल्या ऑर्गॅनिझमनी एंटर होणार, दॅट इज कुठल्या ऑर्गननी एंटर होणार, दॅट इज अ रूट. रूट रेस्पिरेशन थ्रू डिकम्पोजिशनमधनं कार्बनचं जे होणारं इमिशन आहे ते प्लांट्समध्ये एंटर होत असतं. सो दीज आर टू कंपोनंट्स दॅट प्रोव्हाइड्स कार्बन टू द प्लांट्स. फर्स्ट इज नॉर्मल रेस्पिरेशन जे प्लांटमध्ये होत असतं त्या प्रोसेस थ्रू ॲटमॉस्फिअरचे कार्बन कंपोनंट्स और कार्बन डायऑक्साईड गॅस हे प्लांटमध्ये एंटर होत असते. अँड नेक्स्ट इज बाय द रूट रेस्पिरेशन थ्रू द डिके प्रोसिजर. या डिके प्रोसिजरमधनं जेही गॅस और कंपोनंट रिलीज होणार ते रूट रेस्पिरेशन थ्रू प्लांटमध्ये एंटर होत असतात. नाव आता प्लांट्स कुठल्या कंपोनंटला कार्बन प्रोव्हाइड करत असतं. दोन कंपोनंट्स जे प्लांट्सला कार्बन कंपोनंट प्रोव्हाइड करतात. प्लांट्सला प्रोव्हाइड करणारे कंपोनंट कोणते, दॅट इज ॲटमॉस्फिअर अँड डिके प्रोसिजर. अँड नाव कुठले कंपोनंट असे आहे जे प्लांट थ्रू कार्बन गेन करतात, दॅट इज ह्युमन्स और ॲनिमल्स, इंडस्ट्रीज और डिके प्रोसिजर इटसेल्फ. सो नाव प्लांट्समधनं ॲनिमल्स और ह्युमन्सला फूड मीन्स कार्बन कुठल्या फॉर्ममध्ये मिळतं, दॅट इज फूड. जेही प्लांट्सचं फ्रूट असतात किंवा प्लांट्सची जेही लीव्स आहे जेही प्लांट्सचं आपण फूड फॉर्ममध्ये गेन करतो त्यामध्ये सुद्धा कार्बन प्रेझेंट असतात. सो ॲनिमल्स अँड ह्युमन्स गेट कार्बन बाय द प्लांट्स, दॅट इज मीन्स फोटोसिंथेसिसमध्ये जे ग्लुकोज लास्टमध्ये फॉर्म होतं ते ह्युमन्स यूज करत असतात. ग्लुकोज इज ऑल्सो अ कार्बन कंपोनंट, त्यामध्ये सुद्धा कार्बन प्रेझेंट असतं. सो दॅट इज ह्युमन्स युजेस carbon from plant for their food. Next, plants provided carbon to the industrial use, means what. आता जे काही प्लांट्सचे पार्ट असतात ज्या इंडस्ट्रीज यूज करत असतात, दॅट इज त्याचे जे वूड असतात किंवा रूट्स, कुठल्या प्लांटचे रूट हे इंडस्ट्रियल पर्पजेससाठी यूज केले जाते. प्लांटच्या प्रत्येक बॉडी पार्टचा काही ना काही यूज असतो, फॉर ह्युमन्स असो, फॉर इंडस्ट्रियल यूज असो. त्यामधनं जेही फॉर्म होतं ते प्लांट्सच्या पूर्ण पार्ट्सपासून कुठलाही कंपोनंट फॉर्म होत असते त्याच्यावर इंडस्ट्रीजमध्ये वर्क केलं जातं.
so that in the way plants provided carbon to the industries. So this is second component which gets carbon from the plants. Next, that is decay means what, जे ही प्लांट आहे लास्ट प्लांटचे एखाद्या पार्टचे जेव्हा डेथ होत असते किंवा एखादी प्लांट हा डेथ फॉर्ममध्ये होत असतो, पूर्ण प्लांट सुकल्यानंतर त्याचे जे ही पार्ट्स आहेत ते सॉइलवर फॉल होऊन त्याचं डिकम्पोजिशन स्टार्ट होतं. दॅट इज कार्बन कंपोनंट एंटर्स इन अ डीके प्रोसिजर. सो डीके इज अनदर कंपोनंट दॅट गेट्स कार्बन फ्रॉम द प्लांट after the death of plant or falling off of any plant of a plants. So आतापर्यंत आपण 3 कंपोनंट डिस्कस केले जे प्लांट्स पासनं कार्बन गेन करत असतात, दॅट इज ह्युमन्स, इंडस्ट्रीज अँड डीके और डिकम्पोजिशन प्रोसेस. आता हे झाले आपले प्लांट्स पासनं गेन करणारे आणि प्लांट्सला प्रोव्हाइड करणारे कंपोनंट. मग या कंपोनंटमध्ये कुठलं इंटर रिलेशन असतात ते डिस्कस करू. First, animal and decomposition process, that is humans or animals after death they get decomposed. So त्या डिकम्पोजिशन मधनं कार्बन एंटर होतं डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये. मीन्स ॲनिमल्सची किंवा ह्युमन्सची डेथ झाल्यानंतर त्यावर डिकम्पोजिशन प्रोसिजर वर्क होत असते. इन दॅट वे कार्बन एंटर्स द ह्युमन कार्बन और ॲनिमल कार्बन्स एंटर्स इन द डीके प्रोसिजर. नाव जेही डीके मधनं कार्बन रिलीज होतं, डीके प्रोसिजरमधनं जे कार्बन रिलीज होणार ते काही प्रमाणात कार्बन प्लांट्स गेन करणार बाय द रूट रेस्पिरेशन, बट जे रिमेनिंग आहे ते ॲटमॉस्फिअरमध्ये फ्री फॉर्ममध्ये रिलीज होतं. सो जे ही रिमेनिंग कार्बन असतं दॅट रिलीजेस इन ॲटमॉस्फिअर इन अ फ्री फॉर्म. नेक्स्ट जे काही रिमेनिंग फॉर्म असतं, सॉलिड फॉर्म असतो कार्बनचा, दॅट कन्वर्ट्स इन टू द फॉसिल फ्यूल्समध्ये कन्वर्ट होतात. सो डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये कार्बन एंटर कुठनं होतं, दॅट इज डेथ ऑफ ह्युमन्स और प्लांट्स. या दोन्ही कंपोनंटच्या डेथनंतर डिकम्पोजिशन प्रोसेस ॲक्ट होत असते आणि त्यानंतर डिकम्पोजिशन प्रोसेस ॲक्ट झाल्यानंतर काही प्रमाणात जे कार्बन कंपोनंट आहेत ते फ्री ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतात. काही कंपोनंट्स रूट रेस्पिरेशन थ्रू अगेन प्लांटमध्ये एंटर होतात अँड काही कंपोनंट जे सॉलिड हार्ड फॉर्ममध्ये ह्युमस फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात, दॅट गेट्स कन्वर्ट finally into the fossil fuels. And again fossil fuels are used in industries मध्ये fossil fuels वर वर्क केलं जातं, तिथनं सुद्धा कार्बन रिलीज होतं in the atmosphere, that is industrial use releases carbon in a atmosphere. ज्याही पॉयझनस गॅसेस रिलीज होतात ॲटमॉस्फिअरमध्ये इंडस्ट्रीज थ्रू, त्या काही गॅसेस कार्बन कंपोनंटच असतात. सो दॅट इज इन दिस वे कार्बन रिलीजेस फ्रॉम इंडस्ट्रीज टू द ॲटमॉस्फिअर. इवन बाय ह्युमन रेस्पिरेशन और ॲनिमल रेस्पिरेशन कार्बन ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होत असतं. तेच कार्बन जे ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असतं ते अगेन प्लांट्समध्ये त्यांच्या फोटोसिंथेसिससाठी एंटर करत असतं. सो दिस इज अवर होल कार्बन सायकल. हे जे काही मेन कंपोनंट्स आहे हे लक्षात ठेवायचे आणि यामध्येच बेसिकली कार्बनचा ट्रान्सफर होत असतो. मेन कंपोनंट कुठला असतो, दॅट इज प्लांट्समधनं मॅक्सिमम कंपोनंट्सला कार्बन प्रोव्हाइड केलं जातं आणि मॅक्सिमम कंपोनंट प्लांट्सला कार्बन प्रोव्हाइड करत असतात. सो दिस इज अ होल सायकल इन विच in this way carbon flows from the component of an ecosystem. This is a complete carbon cycle. Now industries मधनं जे ही annually carbon release होतं, total carbon जे release होतं that is 5.5 billion tons. हे total carbon count आहे जो yearly release होत असतं industries मधनं. त्यापैकी 3.3 billion carbon जे आहे tons basically stays in atmosphere. Remaining कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये यूज होत असतं, बट जे अनयूज कार्बन ॲटमॉस्फिअरमध्ये स्टे होत असतं दॅट इज ऑफ 3.3 बिलियन टन्स. ॲन्युअली रिलीज किती होतं, दॅट इज 5.5 बिलियन टन्स. सो दिस इज अ कम्प्लीट कार्बन सायकल. आपण आतापर्यंत न्यूट्रिएंट सायकल बघितला आणि त्यामधला फर्स्ट सायकल दॅट इज कार्बन सायकल डिस्कस केली. कार्बन सायकलमध्ये फर्स्ट आपण इंट्रोडक्शन डिस्कस केलं, मग हे जे काही प्रोसेसेस आहे त्यामध्ये कसं कार्बन फ्लो होतं आपण ते कार्बन सायकल थ्रू डिस्कस केलं. सो दिस इज कम्प्लिटली अ कार्बन सायकल, फर्स्ट पार्ट ऑफ आवर न्यूट्रिएंट सायकल. नेक्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस
सेकंड कंपोनंट सायकल ऑफ न्यूट्रिएंट सायकल दॅट इज फॉस्फरस सायकल. आता आपण नेक्स्ट डिस्कस करणार आहोत दॅट इज फॉस्फरस सायकल. सिमिलरली कार्बनचा जसा फ्लो होतो फ्रॉम वन कंपोनंट टू अनदर कंपोनंट, त्याच वेळी फॉस्फरसचा सुद्धा डिस्कस करायचा आहे. कार्बन जेवढा कंटेंटमध्ये फ्लो होत असतो त्याच कंटेंटमध्ये फॉस्फरस फ्लो होत नाही. मॅक्सिमम फॉस्फरसचा जो फॉर्म आहे तो रेस्ट फॉर्ममध्ये असतो. सो तो आपण आता डिटेल फॉस्फरस सायकलमध्ये डिस्कस करणार आहोत. हे आतापर्यंत आपण जे बघितलं ते कार्बन सायकल आहे. तुम्ही या कार्बन सायकलच्या सायकलचे आणि या शॉर्ट पॉईंटचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. नाव आवर नेक्स्ट टॉपिक दॅट इज फॉस्फरस सायकल. आतापर्यंत आपण कार्बन सायकल डिस्कस केला, कार्बनचा फ्लो बघितला फ्रॉम डिफरंट कंपोनंट्स ऑफ इकोसिस्टीम. सिमिलरली आता डिस्कस करायचं आहे फॉस्फरस सायकल दॅट इज फॉस्फरसचा जो काही फ्लो आहे, ट्रान्सफर आहे फ्रॉम डिफरंट कंपोनंट ऑफ इकोसिस्टीम ते डिस्कस करायचं आहे. जसं आपण कार्बनचा फ्लो बघितला त्यामध्ये खूप मीन्स मॅक्सिमम कंपोनंट्स ऑफ इकोसिस्टीम इन्क्लुडेड होते, बट फॉस्फरस सायकलमध्ये तेवढे कंपोनंट इन्क्लुडेड नसतात बिकॉज फॉस्फरस लिमिटेड कंपोनंट्समध्ये प्रेझेंट असतं आणि त्याच कंपोनंटमधून त्याची ट्रान्सफर होत असते. बेसिकली जे फॉस्फरसचं ट्रान्सफर होत असतं ते कुठल्या कंपोनंट्समधून होत असतं दॅट इज हायड्रोस्पियर, लिथोस्पियर अँड बायोस्पियर. यामधले सुद्धाच लिमिटेड कंपोनंट आहे ज्यामध्ये फॉस्फरस प्रेझेंट असतं. जसं कार्बन होल जे काही कंपोनंट आहे मीन्स जेवढेही कंपोनंट इकोसिस्टीममध्ये प्रेझेंट आहे त्या प्रत्येक कंपोनंटमध्ये कार्बन प्रेझेंट होता, बट फॉस्फरसचं तसं नाही, लिमिटेड कंपोनंटमध्ये प्रेझेंट असतो आणि त्यामधनंच ट्रान्सफर होत असतं. सो आता कुठले कंपोनंट्स आहे आणि फॉस्फरस सायकल कशी आहे ते आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू. सो फर्स्ट दिस इज सिम्बॉल ऑफ फॉस्फरस. मी फॉस्फरस कम्प्लीट स्पेलिंग न लिहिता या सिम्बॉलने डिनोट केला आहे. जिथे कुठे हा सिम्बॉल आहे सो लेट्स गेट अंडरस्टँड दॅट इज इट इज फॉस्फरस. सो फॉस्फरस इज अ मेजर कंपोनंट ऑफ बायोलॉजिकल मेम्ब्रेन्स, न्यूक्लिक ॲसिड, सेल्युलर एनर्जी ट्रान्सफर सिस्टीम. ह्युमन्समध्ये जे DNA असतं त्याची जी स्ट्रँड असते DNA स्ट्रँड त्यामध्ये फॉस्फरस कंटेंट प्रेझेंट असतात. फॉस्फरस जो मॉलिक्यूल असतो तो प्रेझेंट असतो. बायोलॉजिकल जे काही मेम्ब्रेन्स असतात, सेलच्या ज्या काही मेम्ब्रेन्स असतात त्यामध्ये सुद्धा फॉस्फरस प्रेझेंट असतात. सेल्युलर एनर्जीचं जे ट्रान्सफर होतं दॅट इज ATP. इट इज अ फॉस्फेट कंपोनंट दॅट इज ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट. 3 फॉस्फेट ग्रुप्स प्रेझेंट असतात. सो सेल्युलर एनर्जी ट्रान्सफरमध्ये सुद्धा फॉस्फेट प्रेझेंट असतो. सो दिस इज अ लिव्हिंग फॉर्म इन विच फॉस्फेट इज प्रेझेंट. नेक्स्ट शेल्स, बोन्स, हॉर्स अँड टीथ हे जे काही नॉन लिव्हिंग फॉर्म्स आहे यामध्ये सुद्धा फॉस्फेट प्रेझेंट असतो. शेल्स, बोन्स, हॉर्स अँड टीथ आर मेड अप ऑफ फॉस्फेट. नेक्स्ट रॉक्स इज अ नॅचरल रिझर्वायर ऑफ फॉस्फेट. जो काही रॉक असतो, जे सेडिमेंट्स असतात, मग रॉकचं विदरिंग झाल्यानंतर फॉस्फेट सॉईल फॉर्म मीन्स बेसिकली लिथोस्पियरमध्ये एंटर होत असतो. सो रॉक्स इज अ नॅचरल रिझर्वायर्स ऑफ फॉस्फेट. जसं कार्बनचं रेस्पायरेटरी सिस्टीमसोबत कॉन्टॅक्ट असतो, कार्बनचं मीन्स प्लांट्स इनटेक करत असतात, ह्युमन्स आउटटेक करत असतात कार्बनचं. सो तसंच फॉस्फरसचं नसतं. फॉस्फरसचं रेस्पिरेशनशी काही इंटरकनेक्शन नसतं. दॅट इज नो रेस्पायरेटरी रिलीज ऑफ फॉस्फरस. फॉस्फरसचा रेस्पायरेटरी रिलीजही नसतो, इनटेकही नसतो. सो ॲटमॉस्फिअर इम्प्यूट ऑफ फॉस्फरस इज स्मॉल कम्पेअरिंग टू द कार्बन. आपण आधीच डिस्कस केलं की कार्बनचा जो ही कंटेंट आहे ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा कार्बनचं जे ही रिलेशन आहे ॲटमॉस्फिअरशी त्या कम्पॅरिझनमध्ये फॉस्फरसचं रिलेशन स्मॉल असतं. फॉस्फरस खूप कमी प्रमाणात प्रेझेंट असतो ॲटमॉस्फिअरमध्ये. मॅक्सिमम जो फॉस्फरस आहे तो रेस्ट फॉर्ममध्ये असतो दॅट इज इन द रॉक फॉर्म. रॉक्समध्ये नॅचरल रिझर्वायर्स असतात फॉस्फरसचे, तिथे तो रेस्ट फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो. सो दिस इज बेसिकली अ कंपोनंट इन विच फॉस्फरस इज प्रेझेंट. आता या कंपोनंटमधनं फॉस्फरस ट्रान्सफर कसा होतो फ्रॉम वन कंपोनंट टू अनदर कंपोनंट, कुठल्या कंपोनंटमधनं ट्रान्सफर होतो हे बघू. आणि जेही हायड्रोस्पियर आहे यामध्ये जे फॉस्फरस प्रेझेंट असतं त्याचा एक बेसिक कंटेंट असतो, मीन्स त्याच कंटेंटपर्यंत नॅचरली फॉस्फरस लिथोस्पियरमध्ये प्रेझेंट राहणार. त्याचं कंटेंट इन्क्रीज झालं मीन्स बेसिकली कुठल्याही वॉटर रिझर्वायरमध्ये फॉस्फरसचा कंटेंट
एका लिमिटपेक्षा जास्त इन्क्रीज झाला देन ती जी कंडिशन क्रिएट होते दॅट इज कॉल्ड ॲज युथ्रोफिकेशन. मीन्स फॉस्फरसचा जो कंटेन आहे पाण्यामध्ये, कुठलाही वॉटर रिझर्वायर असो, आयदर इट इज अ पॉन्ड और रिवर, त्यामध्ये एखाद्या पाण्याच्या एरियामध्ये फॉस्फरसचा कंटेंट इन्क्रीज झाला तर तिथे अल्गल ग्रोथ स्टार्ट होते, दॅट इज ओव्हर ग्रोथ ऑफ अल्गी. नॅचरली जी अल्गी प्रेझेंट असणार इट इज इन नॅचरल फॉर्म, बट जेव्हा फॉस्फरसचा कंटेंट इन्क्रीज होतो अननॅचरल प्रोसेसने, जेव्हा फॉस्फरसचा कंटेंट इन्क्रीज होतो तेव्हा तिथे ओव्हर ग्रोथ ऑफ अल्गी फॉर्म होते. जी वॉटरची अपर लेअर असते त्यामध्ये कम्प्लिटली अल्गल ब्लूम्स क्रिएट होतात, कम्प्लिटली अल्गीज ओव्हर ग्रोथ होते, खूप मॅक्सिमम प्रमाणात अल्गीज तिथे ग्रो होतात आणि जे हे खालचे ॲनिमल्स किंवा प्लांट्स आहेत त्यांना ऑक्सिजन तिथे प्रोव्हाइड होत नाही. ती जी कंडिशन आहे दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज युथ्रोफिकेशन. सो ही कंडिशन कुठे क्रिएट होते, दॅट इज वॉटरमध्ये, जेव्हा फॉस्फेटचा कंटेंट इन्क्रीज होतं आणि ॲनिमल्स अँड ॲटमॉस्फिअरमध्ये कुठलाही फॉस्फेट एक्सचेंज होत नाही. हे आपण आधीच डिस्कस केलं की रेस्पिरेशनमध्ये कुठलाही फॉस्फेटचं रिलेशन नसतं किंवा अदर प्रोसेसेसमध्ये सुद्धा फॉस्फेटचं ॲनिमल अँड ॲटमॉस्फिअरमध्ये कुठेही एक्सचेंज होत नाही. मॅक्सिमम जो फॉस्फेटचा कंटेंट आहे तो रेस्ट फॉर्ममध्ये असतो, दॅट इज आयदर इन सॉईल ऑर इन रॉक्स आणि स्मॉल प्रमाणात वॉटर्समध्ये प्रेझेंट असतात. तर हे जे काही कंपोनंट्स आहे फॉस्फेट सायकलचे, फॉस्फरस सायकलचे, यामध्ये आता फॉस्फरस ट्रान्सफर कसं होतं ते बघू. जसं कार्बनची सायकल आपण डिस्कस केली त्यामध्ये खूप कॉम्प्लिकेटेड ट्रान्सफर होतं, मीन्स एक कंपोनंट डोनेट पण करत होता आणि गेन पण करत होता. तसं फॉस्फरसचं नाही. एका कंटेंटमधनं फॉस्फरस रिलीज झाला तर ते कंटेंट दुसऱ्या कंटेंटमध्ये ते ट्रान्सफर होत जातं. एक कंटेंट दोन वर्क फॉस्फरसचे परफॉर्म करत नाही. सो फॉस्फरसची जी ही सायकल आहे ती इझी आहे अँड स्मॉलसुद्धा आहे. सो लेट डिस्कस अ बेसिक सायकल ऑफ फॉस्फरस. दॅट इज फर्स्ट जे फॉस्फरस डोनेट करणार मीन्स या सायकल मधनं दॅट इज अ प्लांट्समधलं जे काही फॉस्फरस आहे ते ॲनिमल्समध्ये एंटर होत असतं. आयदर इट इज इन अ फॉर्म ऑफ फूड, फ्रूट्स जे आपण ईट करतो त्यामधनं असू शकतं किंवा ॲनिमल्सच्या ज्या काही नेसेसिटीज आहे त्या नेसेसिटीज कंप्लीट करण्यासाठी जे आपण कंपोनंट यूज करतो त्यामध्ये सुद्धा फॉस्फरस प्रेझेंट असतं. सो प्लांट्समधलं फॉस्फरस ॲनिमलमध्ये एंटर होत असतं. त्यानंतर ॲनिमलचं जेव्हा डेथ होत असते, आयदर प्लांट्सची जी कंपोनंटची डेथ होत असते यामधनं जे डिकम्पोजिशन प्रोसेस स्टार्ट होतात, डिकम्पोजर्स त्यांच्यावर ॲक्ट करतात. ॲनिमल्स अँड प्लांट्स नंतर फॉस्फेट कोणत्या कंपोनंटमध्ये एंटर करणार, दॅट इज डिकम्पोजर्स. प्लांटमधनं ॲनिमल्समध्ये, ॲनिमल्समधनं डिकम्पोजर्समध्ये. देन डिकम्पोजर्स बेसिकली डिकम्पोजिशन जी प्रोसेस आहे सॉईलवर होत असते, सॉईल प्लॅटफॉर्मवर होत असते. सो डिकम्पोजर्समधनं फॉस्फेट कुठे एंटर होणार, दॅट इज इट एंटर्स इन अ सॉईलमध्ये एंटर होणार. नॅचरली सुद्धा सॉईलमध्ये फॉस्फेट प्रेझेंट असतो अँड डिकम्पोजिशनमधनं सुद्धा सॉईलमध्ये फॉस्फेट एंटर करत असतो. सिमिलरली जे नॅचरली रिझर्वायर्स असतात दॅट इज रॉक्सचं जेव्हा विदरिंग होतं फ्रॉम रेन वॉटर और जे रॉक्स रिव्हरमध्ये प्रेझेंट असतात तो कंटिन्युअस जो पाण्याचा फ्लो असतो त्या कंटिन्युअस पाण्याच्या फ्लोमुळे वॉटरचं विदरिंग, रॉकचं विदरिंग होत असतं. सो त्यामधनं जेही फॉस्फेट रिलीज होतं ते डायरेक्ट सॉईलमध्ये रिलीज होत असतं. सो सॉईलमध्ये सुद्धा रॉक्समधनं फॉस्फेट एंटर होत असतात. सो दिस इज अ स्मॉल सायकल और बेसिक सायकल ऑफ फॉस्फरस. कुठले कंपोनंट आहे, दॅट इज प्लांट्स, ॲनिमल, डिकम्पोजर, सॉईल अँड रॉक्स. प्लांट्स, ॲनिमल्स, डिकम्पोजरमधनं फॉस्फरस कुठे एंटर होणार, दॅट इज सॉईल. आणि रॉक्समधनं सुद्धा कुठे एंटर होणार, दॅट इज सॉईल. दिस इज अ बेसिक सायकल ऑफ फॉस्फरस. इन दॅट वे फॉस्फरस ट्रान्सफर्स फ्रॉम वन कंपोनंट टू अनदर कंपोनंट ऑफ एन इकोसिस्टम. सो दिस इज कम्प्लिटली अ न्यूट्रिएंट सायकल. आपला जो मेन टॉपिक आहे तो काय आहे, दॅट इज न्यूट्रिएंट सायकल. त्यामध्ये सब टॉपिक आपण 2 सायकल डिस्कस केल्या, दॅट इज कार्बन सायकल अँड फॉस्फरस सायकल. दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं, फर्स्ट न्यूट्रिएंट सायकल, त्यामध्ये कार्बन सायकल अँड फॉस्फरस सायकल. या आजच्या टॉपिकवर तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल, क्वेरीज असेल किंवा काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही या टॉपिकचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. थँक्यू फॉर टुडे.